जयसिंगपूर शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या संकल्पनेतून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून जयसिंगपूर शहरासाठी मंजूर 70 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहराच्या भागाभागात पाणीसाठा करण्यासाठी 4 नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार होत्या. यातील 3 टाक्या उभारण्याचं काम पूर्ण झालं असून शुक्रवारी काका ऑइल मिल परिसरात 6.5 लाख लिटर क्षमतेच्या 4थ्या टाकीच्या उभारणीचा पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. सदरची टाकी उभारण्यासाठी लागणारी जागा धवल देसाई यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी धवल देसाई आणि देसाई परिवारांचे आभार मानले. नव्यानं उभारल्या जाणाऱ्या या टाकीमुळे गल्ली नंबर 6 राजीव गांधी नगर, जांभळे मळा व रेल्वे स्टेशन परिसराला योग्य दाबानं पाणीपुरवठा केला जाईल व याचा लाभ या परिसरातील नागरिकांना होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. नवीन पाणी योजनेतील कामांपैकी जॅकवेल उभारणे, शहरांतर्गत वितरण व्यवस्था, लाईन टाकणे ही कामं पूर्ण झाली असून फिल्टर हाऊसचं काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच या योजनेअंतर्गत असलेल्या सर्व कामांची पूर्तता होईल व शहराच्या सर्व भागात नागरिकांना योग्य दाबानं पाणीपुरवठा होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपनगराध्यक्ष अनुराधा हाडके, नगरसेविका तेजश्री पाटील, स्वाती मादनाईक, मिनल नांद्रेकर, लता गाडेकर, तबस्सुम फरास, नगरसेवक बजरंग खामकर, लक्ष्मण गोसावी, अर्जुन देशमुख, अशोक माळगे यांच्यासह माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, राहुल पाटील यड्रावकर, राहुल पंडगर, सागर मादनाईक, सागर अडगाणे, ए पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.